श्री गुरुदेव दत्त. नारायण नागबली हा विधी घराण्याच्या वंशाच्या पितृदोष निवारणासाठी केला जातो. हा विधी 3 दिवसाचा असून पती पत्नी या दोघांनी मिळून करावयाचा असतो. विवाह न झाल्यास पुरुष अगर मुंज न झालेला 5 वर्षातील मुलगाही आई वडील ह्यात असताना करू शकतो. पत्नी सुद्धा सासरी येताना तिच्या माहेरचं पण 50% पितृदोष घेऊन येते. त्यामुळे संबंधित कुटुंबाचे पत्नीच्या भावाकडून अगर आई वडिलांकडून करून घेणेही आवश्यक आहे. या विधीबाबत बरेच गैरसमज आहेत. हा विधी करताना घराण्याच्या सर्वज्ञ ज्येष्ठ व्यक्तींनी त्र्यंबकेश्वरला येण्याची गरज नाही. फक्त संबंधित पती पत्नी ने अगर व्यक्ती या विधीसाठी यावे. संबंधित कुटुंब नियमित श्राद्धकर्म करीत असेल तर त्यांनाही हा विधी करणे आवश्यक आहे. कारण नारायण नागबली संकल्प संबंधित कुटुंबाच्या मृत पूर्वजांचा जाणता अजाणता अनेक स्वजाती अगर दुसऱ्या जातीच्या धर्माच्या लोकांचा छळ अन्याय करून जे शाप तळतळाट घेतलेले असतात त्यामुळे ते स्वजातीचे अथवा परजातीचे मृत आत्मे त्यांच्या पुढील वंशजांचा सूड बुद्धीने छळत असतात. तेव्हा त्यांच्या या छळ पासून मुक्त होण्यासाठी त्यांनाही समृद्धी प्राप्त होण्यासाठी संकल्पित प्रार्थना असणे त्यामुळे आम्ही नियमित वर्ष श्राद्ध करतो. आम्हाला नारायण नागबळी हे जर योग्य रीतीने समजून घेतले नाही तर ते कुटुंब त्यांच्या पुढील वंशाच्या हानीस जबाबदार ठरेल. एखादा नारायण नागबली केल्यास पुन्हा करावयाची गरज नाही ही चुकीची समजूत आहे. कारण कुटुंबाच्या श्राद्ध कर्मावर अधिक सांगणारे शास्त्रानुसार अनेकाने त्या कुटुंबाचे नातेवाईक असतात. काही वेळा पहिल्या नारायण नागबलीत काही मृत आत्म्याची पिंड स्वीकारलेली नसेल तर त्यांनी पुन्हा करावा. याशिवाय नात्या गोत्यात जन्म मृत्यू या घटना चालूच असतात. नारायण नागबलीची सांगता स्वगृही आल्यावर स्वगृहीचे अन्न खाल्ल्यावर होते व पर अन्न नातेवाईकाकडे माहेरकडे मित्राकडे इत्यादी ठिकाणी घेतल्याने त्यांच्याकडे नारायण नागबलीचे 100% पुण्य ज्यांचे अन्न खाल्ले त्याला जाते. शाकाहारी हॉटेलमध्ये अन्न खाल्ल्याने पर अन्न होत नाही. कारण तुम्ही पैसे देऊन विकत घेतलेले असल्याचे तुमची मालकीचे असते. परंतु त्यांचे पैसे दुसऱ्याने कोणी तरी दिले असल्यास त्या अन्नास पर अन्नाचा दोष लागतो. नारायण नागबलीवरून आल्यावर 7 महिन्यात 7 श्री गुरुचरित्रचे पारायण करावे. त्याबरोबर स्वामींची नित्यसेवा 11 माळी जप आणि श्री स्वामी समर्थ चरित्रसार मृतचे क्रमश 3 अध्याय रोज करावेत. घरी रोज पंचमहायज्ञ करावा. श्री गुरु